आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। सूर्यस्त्वं जगजीवनम् प्रभपतिनितप्रतिवन्दनम् दिनकर हे दिनमणि नमः स्वीकरोतु मम तर्पणम्। आज कोणी भिक्षा मागायला नाही आलं। माझ्या आयुष्यात असा अशुभ दिवस आजतागायत नाही आला ज्या दिवशी मी एखाद्या याचकाला अथवा भिक्षुक ब्राह्मणाला भिक्षा दिलेली नाही। नाही, असं नाही होऊ शकत। आहे का कुणी याचक? आहे का कुणी भिक्षुक? आहे का कुणी? कुणीच नाही। भिक्षां देहि, भिक्षां देहि, भिक्षां देहि। प्रणाम ब्राह्मण देवता। तुम्ही अंगराज कर्णच आहात ना? होय। मी तुम्हालाच शोधत होतो। खूप नाव ऐकलंय तुमचं। मला अभिमान आहे की तू एक दानवीर आहेस। देवराजेंद्र, तुझ्या याच गुणाचा फायदा घेण्यासाठी एका ब्राह्मणाच्या वेशात तुझ्याकडे तुझ्या कवच कुंडलांची भिक्षा मागण्यासाठी येतील।
सर्व भिक्षू ब्राह्मण दीनहीन तुमच्या दया धर्माची आणि दानाची चर्चा करताना थकत नाही. माझं कुठे काय आहे ब्राह्मण देवता? खरा दानी तर तो आहे. त्याच्याहून श्रेष्ठ दानवीर तर कुणीच नाही. त्याच्या कृपेनेच तर मी देत राहतो. तुम्ही आज्ञा करा, मी तुमची काय सेवा करू शकतो? ब्राह्मण देवता, तुम्ही सांगा तुम्हाला काय हवं आहे? गोधन, अन्नधान्य, वस्त्र की सुवर्ण मुद्रा? तुम्हाला जे हवं ते मी अवश्य देईन. मला ठाऊक आहे अंगराज, माझी याचना केवळ तुम्हीच पूर्ण करू शकता. म्हणूनच तर मी इतक्या दुरून चालत तुमच्यापाशी आलो आहे. परंतु मला अन्न धान्य सोनं चांदी काहीही नकोय. आजपर्यंत मागणाऱ्याने माझ्याकडे जे काही मागितलंय मी त्यांना ते दान देत आलो आहे. तर मग आता केवळ माझ्या प्राणांचं रक्षण करण्यासाठी मी माझा धर्म का बरं सोडून देऊ? हे दानवी, कसला विचार करताय? तुम्हाला असं उभं पाहून मी निराश होऊ लागलोय. नाही ब्राह्मण देवता, मी तुम्हाला निराश होऊ देणार नाही. तुम्हाला जे काही मागायचं आहे केवळ त्याची आज्ञा द्या. मला तुमचं हे कवच आणि कुंडल हवी आहेत. काय झालं दानवीर? मी तुमच्या क्षमतेपेक्षा थोडं अधिक मागितलं का? नाही, माझ्या क्षमतेहून तरी अधिक नाही. परंतु एका ब्राह्मणाच्या आवश्यकतेपेक्षा नक्कीच अधिक मागितलं आहे. कारण एका ब्राह्मणाकरता गोधनाहून अधिक मौल्यवान दान दुसरं असूच शकत नाही. परंतु तुम्ही गोधन न मागता माझं एक कवच कुंडल मागितलं आहे. या कवच कुंडलाचं महत्व कुणी भिक्षुक ब्राह्मण नाही जाणू शकत, परंतु एक योद्धा याचं महत्व अवश्य जाणू शकतो. अर्थात 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 हे की तुम्ही याचं महत्व जाणून आहात. त्यामुळे तुम्ही कुणी भिक्षुक ब्राह्मण नाही आहात. हे तुम्ही काय बोलताय अंगराज? मी बरोबरच बोलत आहे देवराज इंद्र. कृपया भिक्षुक ब्राह्मणाचा हे सोंग आता समाप्त करा आणि तुमच्या खऱ्या वेशात या. अच्छा, असं दिसतंय की तुमच्या पित्याने सूर्यदेवाने तुम्हाला माझ्या आगमनाची सूचना आधीच देऊन ठेवली आहे. हो, यासाठी कारण ते माझे पिता आहेत. जर तुम्हाला तुमचा पुत्र अर्जुनाच्या प्राणांची चिंता सोंग घेण्यासाठी विवश करू शकते, तर माझे पिता मला सावध देखील करू शकत नाही का? तुझं बरोबर आहे अंगराज. पुत्र मोह असतोच मुळी विचित्र. परंतु स्वतःच्या पुत्रासाठी कुणा दुसऱ्याच्या पुत्राच्या प्राणांचा बळी देणं हा कुठला धर्म आहे देवेंद्र? मी सुद्धा कुणाचा तरी पुत्र आहे, परंतु निराश होण्याची काही एक आवश्यकता नाहीये देवेंद्र. तुम्ही पुत्रमोहाने पछाडलेले आहात, परंतु मी माझ्या धर्मपथावर निक्षून उभा आहे. हे देवराज, मला माझी ही कवच कुंडल प्राणांहूनही अधिक प्रिय आहेत. यासाठी नाही की हे माझ्या प्राणांचं रक्षण करतात, परंतु अशासाठी की हे माझ्या पिताश्रींनी दिलेलं ते दिव्य वरदान आहे, जे हिरावून घेतल्याने त्यांच्या मनाला असह्य वेदना होईल. परंतु मी तरी देखील माझ्या दान धर्माचं पालन करण्यासाठी माझी ही कवच कुंडले तुम्हाला अवश्य दान देऊन टाकेन. कारण यामुळे संपूर्ण देवलोकात माझ्या पिताश्रींची मान अभिमानाने उंचावणार आहे आणि माझ्या जीवनाचं संपूर्ण दान सफल होऊन जाईल.
हे दानवीर, तुझ्या या अनुपम दानापुढे तर देवराज इंद्राची झोळी देखील क्षुल्लक भासते आहे. हे अंगराज, मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि तुला एखादं वरदान देऊ इच्छितो. माग, काय हवंय तुला? क्षमा करा देवराज, क्षमा करा. दानी जर याचकासमोर हात पसरेल तर त्याचा याहून मोठा अपमान तो काय होऊ शकतो? हे देवेंद्र, मी माझे हात पसरून दान धर्माच्या विधानाचा अपमान नाही करू शकत. वा कर्णा, वा. धन्य आहेस तू. तू महादानी आहेस. तू आज दानाचं पावित्र्य अबाधित ठेवून दान धर्माची ती अत्युच्च पातळी गाठली आहेस जिथे युगानुयुगे कुणीही दानी नाही पोचू शकायचा. मी तुझ्यावर प्रसन्न आहे, अति प्रसन्न आहे आणि तुला एक शक्ती प्रदान करतोय, ती ग्रहण कर. हे दानवीर, मी तुला दिव्य वासवी शक्ती प्रदान केली आहे. तू ज्या कुणा योद्ध्यावर हिचा प्रयोग करशील निश्चितच त्याचा वध होईल. परंतु या शक्तीचा प्रयोग केवळ एकदाच करू शकशील. त्यानंतर ही शक्ती परतून माझ्याकडे येईल. सेनापतीजी, रात्री विचार विनिमय करून तुम्ही आजची युद्धनीती ठरवली होती, तर मग आता चर्चेसाठी का बोलावलं आहे? युवराज, तुम्हाला तर ठाऊकच आहे की पांडवांनी गुप्तहेरांचं जाळं पसरून ठेवलं आहे. काल रात्रीची चर्चा त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याकरता होती, जी सत्य मानून पांडव या भ्रमात राहतील की आपण आज साधारण युद्ध करणार आहोत. तुम्हा सर्वांना अंधारात ठेवल्याबद्दल क्षमा प्रार्थी आहे, परंतु हे आवश्यक होतं, कारण तुम्हा सर्वांवर गुप्तहेरांची बारीक नजर होती. परंतु पिताश्री, आधी तुम्ही हे सांगा की तुमची वास्तविक नीती काय आहे? हो गुरुदेव, युद्ध आरंभ होण्यास खूप कमी वेळ उरलाय. मग या रणनीतीची अंमलबजावणी आपण इतक्या त्वरेने कशी करू शकणार? चिंता नका करू युवराज. मी विश्वसनीय सेनानायकांना आधीच समजावलं होतं आणि त्यांनी गुप्तपणे सर्व योजना संबंधित योद्ध्यांपर्यंत पोहोचवली देखील आहे. आता माझ्या या व्यूह रचनेमध्ये तुम्हा सर्वांच्या सहयोगाची आवश्यकता आहे. तुम्ही आज्ञा द्या गुरुदेव, आम्हाला काय करायचं आहे? मी आज चक्रव्यूहाची रचना करत आहे. चक्रव्यूहाची रचना? चक्रव्यूह? 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 वाह वाह आचार्यजी, वाह. म्हणजे मग पांडवांचं क्रियाकर्म झालंच म्हणून समजा, कारण चक्रव्यूहाला कोणीही भेदू शकत नाही. नाही गांधार नरेश, श्रीकृष्ण आणि अर्जुन चक्रव्यूहाची रचना आणि ते भेदण्याचं तंत्र जाणून आहेत. अर्जुन माझा परम शिष्य होता आणि मी त्याला सर्व प्रकारच्या व्यूहांची रचना करणं आणि ती भेदणं शिकवलेलं आहे. हे तर आपलं दुर्दैव आहे पिताश्री. निराश होण्याची काही एक आवश्यकता नाही. जर अर्जुनाला तुम्ही सर्वांनी युद्धात गुंतवून ठेवून रणभूमीच्या दुसऱ्या टोकाला घेऊन गेलात तर मी चक्रव्यूहाची रचना करू शकेन. एक असा अभेद्य आणि अमोघ व्यूह असेल ज्यात प्रवेश करण्याचा अर्थ आहे मृत्यूच्या जबड्यात प्रवेश करणं.
आपण या चक्रव्यूहात चारही पांडवांना घेरून त्यांचा वध करू. सेनापतीजी, अर्जुनाला तर युद्धात गुंतवणं सोपं आहे, परंतु द्वारकाधीश त्याचे सारथी आहेत. ते कुटिलांचे शिरोमणी आहेत. आपली ही खेळी ते त्वरित ओळखतील. अर्जुनाच्या बुद्धीच्या रथाचा घोड्याचा लगाम देखील त्यांच्या हाती आहे, म्हणूनच ते अर्जुनाला इतका सहज फशी नाही पडू देणार. सर्वात आधी तर हे लक्षात घ्या की कोणालाही साधा संशय देखील यायचा नाही, कारण मी गरुड व्यूहाची रचना करून पांडवांना साधारण युद्धाचे संकेत देईन. मग योजनेनुसार अर्जुनास आपला एक विशेष योद्धा युद्धासाठी आव्हान देईल आणि भावुक अर्जुन आव्हान दिल्यावरही युद्ध न करणं स्वतःचा अपमान समजेल आणि एका क्षत्रियाप्रमाणे युद्ध करण्यास विवश होईल. हो, हे तर आहेच. असंच होऊ शकतं. अर्जुनाच्या भावनेच्या भरात वाहून जाऊन काही करू शकतो. आपण आपल्या बुद्धीने, चातुर्याने, कपटाने, कारस्थानाने त्याला गुंतवून ठेवू. हो गुरुदेव, तुम्ही अर्जुनापासून निश्चिंत असा. आपण आपल्या योद्ध्यांकरवी अर्जुनाच्या मार्गात अडथळे निर्माण करून ठेवू. मग बस, तुम्ही तिघ आपापला रथ शंखध्वनी झाल्या रणभूमीच्या दुसऱ्या टोकाला घेऊन जा. अश्वत्थामा, तू अर्जुनाच्या रथाला समांतरच चालत राहा. जशी आज्ञा पिताश्री. आणि जेव्हा अर्जुन दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचेल तेव्हा तू ठरवून एका विशिष्ट आवाजात शंखध्वनी कर. शंखध्वनीचा संकेत मिळताच गांधार नरेश त्यांचा शंख वाजवतील. हा संकेत दुर्योधनासाठी असेल आणि ज्या क्षणी युवराज 3 वेळा शंख वाजवतील तेव्हा मी समजून जाईन की अर्जुन खूप दूरवर गेला आहे. आणि तेव्हा मी सेना नायकांना आधीच सांगून ठेवलेल्या आवाजात शंख वाजवेन आणि गरुड व्यूहाची रचना चक्रव्यूहात बदलून जाईल. वा पिताश्री, वा. आणि चक्रव्यूह पाहून पांडव सेनेत हाहाकार माजून जाईल. हो, हाहाकार माजून जाईल. वा गुरुदेव वा, तुम्ही काय योजना बनवलेली आहे सर्व पांडवांचा विनाश करण्यासाठी. गुरुदेव, तुम्ही सिद्ध केलं की शिष्य कितीही गुणवान का असेनात, परंतु तो कधीही त्याच्या गुरुबरोबर बरोबरी करू शकत नाही. गुरुदेव, मी तुम्हाला शत शत प्रणाम करतोय. चला. युवराज, अर्जुनाला गुंतवण्यासाठी त्रिगर्त अधिपती सुशर्मांना पाचारण करणं योग्य होईल. परंतु आचार्य, अर्जुनाचा वध करण्यासाठी अंगराज कर्णाहून अधिक योग्य अजून कुणी योद्धाच कसा काय असू शकतो? तुम्ही बरोबर बोलताय मामाश्री. हो ना अंगराज? तुला तर ठाऊकच आहे मित्रा, अर्जुनाशी युद्ध करणं आणि त्याला पराभूत करणं हेच माझ्या आयुष्याचं परम उद्दिष्ट आहे. नाही, यावेळी अर्जुनाविरुद्ध कर्णाने युद्ध करणं उचित ठरणार नाही. का? कर्णाकडे अर्जुनाला पराभूत करण्याची क्षमता नाही आचार्य? नाही, असं माझं म्हणणंच नाही आहे. समस्त कौरव योद्ध्यांमध्ये अंगराज कर्णच एक असा योद्धा आहे जो अर्जुनाच्या बाणांमुळे निर्माण होणाऱ्या वादळाला प्रतिबंध घालू शकतो. मी अर्जुनाला केवळ प्रतिबंधच करू शकतो असं नाही, तर माझ्या बाणांनी अर्जुनाचे प्राण देखील हरण करू शकतो. हो, माझ्या आयुष्यात केवळ हेच एक परम उद्दिष्ट शिल्लक राहिलेलं आहे. आणि आज जेव्हा मला हे उद्दिष्ट साध्य करण्याची संधी मिळते आहे तर तुम्ही मला थांबवत आहात. हे उचित नाही आचार्य. युद्धात तर शत्रूच्या विरुद्ध आपण चांगल्या चांगल्या योद्ध्याला पुढे पाठवलं पाहिजे. आपण आपली सर्व शक्ती एकवटली पाहिजे. हो युवराज, शत्रू विरुद्ध आपली सर्व शक्ती एकवटलीच पाहिजे. परंतु हे देखील ध्यानात ठेवलं पाहिजे की शत्रूने त्याची संपूर्ण ताकद आपल्या विरुद्ध लावता कामा नये. अर्थात आपण अंगराज कर्णासारख्या सर्वश्रेष्ठ योद्ध्याला अर्जुना विरुद्ध उतरवलं तर सर्व पांडव अर्जुनापाठी लोखंडाच्या भिंतीसारखे उभे राहतील, जी तोडण्याकरता आपली दुप्पट शक्ती देखील पुरेशी नसेल. परंतु मी एकटाच अर्जुन आणि इतर पांडवांकरता पुरेसा आहे. नाही अंगराज, हे कुणा योद्ध्याचं चातुर्य नाही तर तुझी भावना बोलत आहे.
भावना जे एका योद्ध्याला दुबळं बनवून ठेवते. सुडाच्या आणि प्रतिशोधाच्या भावनेने जर का तू एकटाच अर्जुन आणि पांडवांशी युद्ध करण्यासाठी निघालास तर तुझी सर्व शक्ती क्षीण होऊन राहील. तू पांडवांच्या केसालाही धक्का लावू शकणार नाहीस. यामुळेच भावनेच्या भरात नाही तर चातुर्याने युद्ध कर. अर्जुनाला कुणा दुसऱ्याने आव्हान दिलं तर पांडवांना आपल्या योजनेचा सुगावा देखील लागायचा नाही आणि आपण एक एक करून आधी 4 पांडवांना आपल्या मार्गातून बाजूला काढू आणि मग अर्जुनाचा वध करण्यासाठी तुझा मार्ग मोकळा असेल. आचार्य बरोबर बोलतायत कर्णा. चला चला आपण युद्धभूमीकडे प्रस्थान करूया. चला चला. इतक्या दिवसानंतर मला आपल्या विजयाची पहिली चाहूल लागली आहे संजय. गुरु द्रोणाचार्य खरोखरच गुरु आहेत. त्यांच्या शस्त्र भांडारात चक्रव्यूहासारखा अभेद्य व्यूह देखील आहे ज्याचा प्रयोग ते करायला जात आहेत. जर द्रोणाचार्यांची ही रणनीती सफल झाली तर माझा पुत्र दुर्योधन भारतवर्षाचा सम्राट बनून जाईल. सम्राट. महाराज, कौरवांच्या रणनीतीचा सुगावा सुद्धा पांडवांना लागलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही असा विचार करणं योग्यच आहे. परंतु युद्धाचे फासे कधीही पलटू शकतात. अशुभ गोष्टी बोलू नको संजय. तू मला हे सांग की सेनापती द्रोणाचार्य आता काय करत आहेत. महाराज, रणनीतीनुसार सेनापती द्रोणाचार्यांनी गरुड व्यूहाची रचना केलेली आहे. कौरवांचा गरुड व्यूह पाहून पांडव सेनापती दृष्टद्युम्नने अर्जुनाशी विचार विनिमय करत शयन व्यूहाची रचना केलेली आहे. संजय, युद्धारंभ झाला. आक्रमण. आक्रमण. थांब सारथी. महाराज, गरुड व्यूहाच्या अग्रस्थानी जे सैन्य उभं आहे तेच पांडवांवर आक्रमण करतंय.
बाकी सैन्य द्रोणाचार्याच्या आदेशाची वाट पाहत आहे आणि द्रोणाचार्य अर्जुनाला रणभूमीपासून दूर घेऊन जाण्याच्या संकेताची प्रतीक्षा करत आहेत. परंतु अर्जुनाला रणभूमीच्या दुसऱ्या टोकाला कोण घेऊन जाणार आहे? महाराज, असं वाटतंय त्रिगर्ता अधिपती सुशर्मा अर्जुनाला आव्हान देणार आहेत. तेच अर्जुनाच्या समोर येत आहेत. हे अर्जुना, मी त्रिगर्त अधिपती सुशर्मा तुला युद्धासाठी आव्हान देतोय. आज मी तुझा वध करून माझा मित्र दुर्योधनाला तुझं प्रेत भेट म्हणून देऊ इच्छितो. संजय, द्रोणाचार्यांनी टाकलेल्या जाळ्यात अर्जुन फसेल का? जर खरा क्षत्रिय असशील तर माझ्याशी युद्ध कर. मी आणि माझं सैन्य रणभूमीच्या दक्षिण दिशेला तुझी प्रतीक्षा करतोय. तिथे आपल्या युद्धात कोणीही व्यत्यय आणणार नाही. चल सारथी. केशव, मी सुशर्माच्या आव्हानाचा स्वीकार केलाय. त्याने माझ्या शौर्याला आव्हान दिलंय. मी त्याचं उत्तर अवश्य देईन. तू माझा रथ त्याच्या समोर घेऊन चल. दक्षिण दिशेकडे? हो केशव. परंतु अर्जुना, आपण मुख्य रणभूमीपासून दूर निघून जाऊ आणि कदाचित महाराज युधिष्ठिरांना तुझी आवश्यकताही भासू शकेल. सुशर्माचा वध करायला वेळ तो कितीसा लागणार? आपण लगेच परतून येऊ केशव. नाहीतर लोक मला पळपुटा समजतील. आणि एक क्षत्रिय असून युद्धाच्या निमंत्रणाचा स्वीकार न करणं हा तर अधर्म होईल. त्यामुळे तू माझ्या रथाला दक्षिण टोकाकडे घेऊन चल. सारथी, अर्जुनाच्या रथाच्या मागे मागे दक्षिण दिशेकडे चल. परंतु सावधान, त्यांनी आपल्याला बघता कामा नये. चल. मामाश्री, योजनेनुसार अश्वत्थाम्याच्या मागे जा आणि अश्वत्थाम्याने शंखनाद करताच तुम्ही तुमचा शंख वाजवून मला संकेत द्या. जा मामाश्री, जा. हो भात्यश्री, चल सारथी. काकाश्री, नव्या कौरव सेनापतींनी आपल्या अपेक्षेविरुद्ध गरुड व्यूहाची रचना केली आहे. याचा अर्थ हा आहे की द्रोणाचार्य साधारण युद्धच करतील. परंतु एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाहीये की जर गुरु द्रोणांना अतिशय घातक व्यूह रचना करण्याचं ज्ञान आहे तर त्यांनी गरुड व्यूहच का बरं बनवला असेल? यात चिंता करण्यासारखं काय? पिताश्री प्रत्येक व्यूह भेदू शकतात. परंतु अर्जुन आहे तरी कुठे? रथ थांबव सारथी.
तुझ्या मुखातून तिन्ही शंखनादांच्या ध्वनीचं वर्णन ऐकून मला असं वाटत आहे जणू कौरव सेना विजय पताका फडकवत हस्तिनापुरात प्रवेश करते आहे आणि विजय गान सुरू आहे. कृपाचार्य, सेना नायकांना गरुड व्यूहाला चक्रव्यूहात बदलण्याचा संकेत द्या. महाराज, सेनापती द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह बनवण्याचा आदेश दिलेला आहे. आता तर पांडव सेना फसणार आहे या चक्रव्यूहात. अर्जुन सुद्धा दूर दुसऱ्या टोकाला गेला आहे. आता काय करेल युधिष्ठिर? महाराज धर्मराज शंखध्वनी ऐकताच चिंताग्रस्त झालेले आहेत. हे एका पाठोपाठ एक शंखध्वनींचे आवाज ऐकून असं वाटतंय की जणू कौरव आपसात कानगोष्टी करत आहेत. शंखांच्या ध्वनींचा हा आवाज याआधी तर कधीच ऐकलेला नव्हता. आशा करूया की दुर्योधन द्यूत सभेसारखा युद्धभूमीवर एखादा कपटाचा खेळ खेळणार नाही. हे सगळं काय होतंय? कौरव सेना गरुड व्यूह मोडत आहे. कौरव सेना चक्रव्यूह बनवत आहे. चक्रव्यूहाच्या रचनेस सुरुवात होताच पांडवांमध्ये गोंधळ निर्माण झालाय महाराज. मारले जातील पांडव, मारले जातील. स्वतःला महान योद्धे समजणारे पांडव केवळ चक्रव्यूहाच्या उल्लेखानेच भयभीत झालेत. या क्षणी त्यांच्यासाठी चक्रव्यूह एक समस्या बनली आहे. कारण चक्रव्यूह भेदण्याची माहिती असणारे श्रीकृष्ण आणि अर्जुन रणभूमीच्या दुसऱ्या टोकाला युद्ध करत आहेत. अर्थात चक्रव्यूहाची रचना करण्यापूर्वीच द्रोणाचार्यांनी जो चातुर्याचा चक्रव्यूह रचला होता त्यात फसले आहेत पांडव. चक्रव्यूह चक्रव्यूह चक्रव्यूह. हा चक्रव्यूह नाही, कौरव सेनेचा अजगर आहे जो त्याच्या वेटोळ्यांमध्ये पांडव सेनेला जखडून आपल्याला नष्ट करण्यासाठी पुढे येईल. समजत नाहीये की श्रीकृष्ण दादा अर्जुनाला युद्धभूमीच्या दक्षिण टोकाला का बरं घेऊन जात असतील. हा चक्रव्यूह नाही, हा तर एक विचारपूर्वक आखलेल्या कुटील योजनेचा अंश आहे. कुटील योजना जिची घोषणा त्या तिन्ही शंखध्वनींनी केली होती आणि जी ऐकता क्षणीच माझ्या मस्तकात कळ उठली होती. आता कपाळाला हात मारून काय होणार? कपाळ रगडून भाग्यात लिहिलेलं तर पुसलं जात नसतं. चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाहीये भ्राताश्री. मी माझ्या गदेने कौरवांचा हा चक्रव्यूह भेदूनच टाकतो. नाही भीम, हे असंभव आहे. चक्रव्यूह गदेने नाही भेदला जाऊ शकत. हे युद्ध योद्ध्यांमध्ये नाही तर दोन सैन्यांमध्ये होत असतं. हे भेदण्याची विशेष युद्धनीती आहे आणि जी केवळ अर्जुनालाच ठाऊक आहे. मला देखील माहिती आहे चक्रव्यूह कसं भेदायचं. तुला चक्रव्यूह कसं भेदायचं माहितीये? हो काकाश्री. भ्राताश्री, मग तर आपण त्वरित आक्रमण केलं पाहिजे. आपल्याकडे वेळ नाहीये. होय भ्राताश्री, हे चक्रव्यूह एखाद्या पेशाच्या प्रमाणे आपल्या सैन्याला गिळंकृत करण्यासाठी पुढे येत आहे. भ्राताश्री, त्वरित निर्णय घ्या. ठीक आहे,
अभिमन्यू, चक्रव्यूह भेदिल्यानंतर तू तात्काळ परतून येशील. क्षमा करा काकाश्री, मी चक्रव्यूह भेदू अवश्य शकतो, परंतु परतीचा मार्ग बनवणं मला येत नाही. काय? चक्रव्यूह कसं भेदायचं माहिती आहे, परंतु त्यातून परत येण्याचा मार्ग माहित नाही. नाही. तू तर म्हणाला होतास की जेव्हा अर्जुन सुभद्रे बरोबर युद्धाच्या बाबतीत बोलत असायचा तेव्हा तू गर्भात युद्ध शिक्षा ग्रहण करायचास. हो, परंतु ज्या रात्री पिताश्री चक्रव्यूहाबाबत बोलत होते आणि पिताश्रींनी चक्रव्यूह भेदण्याबाबत सांगितलं, त्याच वेळी मातोश्रींना झोप आली आणि त्यांना झोपलेलं पाहून पिताश्रींनी पुढे काहीच सांगितलं नाही. आणि म्हणूनच माझ्यापाशी चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग बनवायचं ज्ञान नाही. ठीक आहे अभिमन्यू, मग मी तुला जाणून बुजून मृत्यूच्या दाढीत शिरण्याची आज्ञा नाही देऊ शकत. जर अर्जुन इथे असता तर गोष्ट वेगळी असती. काही उलट सुलट झालं तर मी अर्जुनाला काय उत्तर देणार? तो अतिशय भावुक आहे. परंतु असं करण्याव्यतिरिक्त आपल्याजवळ दुसरा पर्याय नाही. सांगितलं ना की नाही होऊ शकत म्हणून. जर मी चक्रव्यूह नाही भेदलं तर मग त्यावेळी तुम्ही पिताश्रींना काय उत्तर द्याल, जेव्हा पांडव सेनेच्या योद्ध्यांच्या प्रेतांचा खच पडलेला असेल आणि त्यामध्ये माझंही प्रेत असेल? अभिमन्यू, भ्राताश्री, अभिमन्यू बरोबरच बोलतोय. मरायचं असेल तर मारून मरूया. हो भ्राताश्री, तुम्ही चिंता नका करू. मी अभिमन्यूच्या मागोमाग जात चक्रव्यूहात घुसून जाईन. आपण अभिमन्यूसाठी आपली सर्व शक्ती एकवटूया. जर तुम्हा सर्वांचा हाच विचार असेल तर ठीक आहे, मी देखील तुमच्या सर्वांबरोबर असेन. अभिमन्यू, तू आक्रमणाची तयारी कर. जशी आज्ञा काकाश्री. श्री, तू हा शंखध्वनी ऐकतो आहेस? असं तर नाही की अर्जुन परत आलाय? नाही मामाश्री, हा ना अर्जुनाच्या शंखाचा आवाज आहे आणि ना श्री कृष्णाच्या पांचजन्य शंखाचा ध्वनी. तर मग शंख कोण वाजवतंय? हा शंख अर्जुन पुत्र अभिमन्यू वाजवत आहे. याचा अर्थ आहे की अभिमन्यूच्या नेतृत्वाखाली पांडव चक्रव्यूहाच्या दिशेने येतील. अभिमन्यू, आक्रमण! आक्रमण! होय मित्रा, अभिमन्यूच्या नेतृत्वाखाली पांडवांनी आक्रमण देखील केलं आहे. परंतु चक्रव्यूह भेदणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. भाचेश्री, विनाशकाले विपरीत बुद्धी. बहुधा पांडवांचा विनाश काळ जवळ आलाय, म्हणूनच तर अभिमन्यूच्या नेतृत्वाखाली चक्रव्यूह भेदण्यासाठी येत आहेत ते. हो संजय, शकुनी बरोबरच तर बोलत आहे. पांडवांची बुद्धी काम करेनाशी झाली आहे, जे ते स्वतःहूनच मृत्यूच्या जबड्यात जात आहे. चांगलं आहे. कुमार अभिमन्यूने गर्भातच चक्रव्यूह भेदण्याची शिक्षा ग्रहण केली आहे, परंतु तो चक्रव्यूह भेदू तरी कसा शकतो? एक तर तो अर्जुन नाही की वासुदेव कृष्ण नाही. महाराज, अभिमन्यू अस्त्रशस्त्रांनी सुसज्ज असा आहे. त्याने केवळ गर्भातच विद्या ग्रहण केलेलं नाहीये, युद्धाचा अनुभव देखील आहे त्याच्यापाशी. त्याचं आयुष्य तलवारीच्या सानिध्यातच गेलंय, म्हणूनच त्याच्यात इतका आत्मविश्वास भरलेला आहे की तो चक्रव्यूह भेदायला निघालेला आहे.
आचार्य, आज आपल्याला विजय मिळायलाच हवा. युवराज, विजय किंवा पराजय मनुष्याच्या नाही तर ईश्वराच्या हातात असतात. त्याची इच्छा असेल तर अवश्य आपल्याला विजय मिळेल. अवश्य मिळेल भाग्यश्री, अवश्य मिळेल. अभिमन्यू, चक्रव्यूहात आपण प्रवेश तरी कसा करायचा? काकाश्री, हे व्यूह चक्रासारखं फिरतं, परंतु फिरता फिरता एका क्षणासाठी याचं तोंड उघडं असतं. जसा मी चक्रव्यूहात प्रवेश करेन, तुम्ही माझ्या बरोबरच प्रवेश करा. चिंता करू नकोस तू पुत्र, आम्ही तुझ्या मागोमागच चक्रव्यूहामध्ये प्रवेश करू. कृष्णा